नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सगळे पर्यटक मित्र, आत्माच्या बाबतीत किती बोललं तरी मला असं वाटतं की 1 वर्ष तरी पूर्ण कमी पडेल असं मला वाटतं. कारण माझी आत्माची ओळख झाली त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की एक पूर्ण फॅमिली ट्रिप त्याच्यावर करायची होती मला. आणि मी त्याला बिंग अ डिझायनर, बिंग अ कॅलिग्राफर फक्त बघायचं नसतं तर ऑब्झर्वेशन करायचं असतं मला वाटतं. मी आत्माला सहज म्हटलं होतं की एखादी गोष्ट आवडली तर काय करायचं, गाडी तुम्हाला जिथे गाडी आवडेल, स्पॉट आवडेल ना, तो तिथे थांबवायचा, मनसोक्त आनंद घ्यायचा, भरून घ्यायचं आणि मग गाडी पुढे सरकायची. मला वाटतं हे जगात कुठेही नसतं. कारण हीच आत्माची स्पेशालिटी आहे. कारण आत्मा फक्त दिलेल्या पैशाचा आनंद देत नाही, तर त्याच्या पटीत काहीतरी बऱ्याच गोष्टी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने तुमच्या मनात भरवत असतो आणि ती गोष्ट आपल्याला इतर कुठेही मिळत नसते. आणि म्हणूनच त्याच्याबरोबर जावंसं वाटतं. कारण मी ज्यावेळेला लडाख केलं तेव्हा मी आत्माला सहज म्हटलं होतं की आत्मा, की मला कारगिल जेव्हा स्मारक आहे त्या स्मारकाच्या पुढे डेमॉन्स्ट्रेशन करायची माझी फार मोठी इच्छा आहे. कारण मी सुलेखन जगापुढे करतो, पण जवानांच्या स्मरणात त्याचं स्मरण करणं हे माझं कर्तव्य असं मला वाटतं. तुम्हाला ठीक आहे, होऊन जाईल. आणि आम्ही लिटरली तुम्हाला सांगतो की त्या एवढ्या थंडीमध्ये एवढा वारा होता, पण तिथे तेवढी परमिशन काढून तो योग माझ्या आयुष्यात घडवून आणलेला होता. मला वाटतं की ही गोष्ट दुसरा कुठलाही पर्यटन कंपनी देणार नाही. त्याच्यामुळे आत्माचे खूप खूप आभार. त्याला 22 वर्ष झाले. आत्माची आई आली असेल तर ती काय एवढंच सांगेन, आहे झील 22 वर्षाचं झालो, लवकर 50 वर्षाचं पण होईल तो. आणि ईशाने ही सगळी जबाबदारी घेतली, कारण नवीन पिढीनं या टूरकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला आहे असं मला वाटतं. आणि ती यापुढे जास्तीत जास्त चांगल्या आणि आकर्षक सहली ती आयोजित करेल, म्हणून तिच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.